पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. रामकृष्ण हरी माऊली. आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा सण. खरं तर त्याबद्दल मी सांगणं आणि तुम्ही ऐकणं यापेक्षा वारीचा माहोल प्रत्यक्ष अनुभवणं हाच वारीचा महिमा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. समता, बंधुता, प्रेम, सहिष्णुता, सेवाभाव अशी मानवतावादी मूल्ये जपणाऱ्या या वारीला जवळपास 800 वर्षांची परंपरा आहे. मध्यंतरी मुघल, इंग्रज या परप्रांतीय सत्ताधीशांच्या काळात वारीच्या सुवर्ण परंपरेला तडा गेला होता. पण पुन्हा एकदा हैबत बाबा आरफळकरांच्या पुढाकारामुळे वारी पहिल्यासारखी त्याच भक्तिभावानं सुरू झाली आणि आजपर्यंत तो वैष्णवांचा सोहळा अखंडरित्या सुरूच आहे. नुकतंच 10 जूनला देहूतून जगद्गुरू तुकाराम महाराजांची आणि 11 जूनला आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघाली आहे. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एवढा लाखो लोकांचा जनसमुदाय ऊन वारा पाऊस याची काळजी न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं शेकडो किलोमीटरचा हा प्रवास पायी चालत कसा पार करतो? वारकऱ्यांच्या वारीचं नियोजन इतकं परफेक्ट कसं काय असतंय? नेमकं वारी करणं म्हणजे काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली वारी विषयच भारी. मंडळी, आता आषाढी वारी कधी आणि कशी सुरू झाली याबद्दल थोडक्यात ऐकून वारीच्या मुख्य नियोजनावर लक्ष केंद्रित करूयात. तर ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर इथं पायी वारी करत होते असे संदर्भ मिळतात. त्यांच्यानंतर माऊली ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी वारीची परंपरा सुरू ठेवली. पुढे नामदेवराय आणि एकनाथ महाराज यांच्याकडून ती वैष्णव परंपरा तुकोबारायांपर्यंत येऊन ठेपली. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणे तुकोबारायांनी माऊलीच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व जात धर्म पंथ यांना एकत्रित बांधून पंढरीची वारी सुरू ठेवली. त्यांच्यानंतर परकीय सत्तांच्या गदारोळात काही काळ वारीला फटका बसला, पण तुकोबारायांचे वंशज नारायण बुवांनी पुन्हा एकदा वारीला गतवैभव प्राप्त करून दिलं. त्यांनी देहू इथून तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवून वारी करण्याची नवी परंपरा सुरू केली. मात्र पुढे त्यांच्या कुटुंबात पालखीच्या मानावरून भावकीचा गदारोळ वाढला. ते साताऱ्याच्या हैबत बाबांना पावलं नाही, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून आळंदी येथून पंढरीला जाणारी दिंडी सुरू केली. त्या वारीसाठी तत्कालीन संस्थानाचे राजे व पेशवे मदत करीत असायचे. खास करून अंकलीचे शितोळे सरकार, ग्वाल्हेरचे शिंदे सरकार आणि औंधचे पंतप्रतिनिधी यांनी भरभरून मदत केली. ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याला पूर्वी हत्ती, घोडे असा राजेशाही लवाजमा शितोळे सरकार आणि औंधच्या श्रीमंत पंतप्रतिनिधींकडून येत असायचा. ग्वाल्हेरचे शिंदे सरकार खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे. पुढे ब्रिटिश कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होऊ लागली. त्या सरकारनं इसवी सन 1852 मध्ये पंच कमिटी स्थापन करून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली आणि आजही तो सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतोय. हळूहळू त्या दिंडीमध्ये शेकडो संतांच्या नवनवीन पालख्या सामील झाल्या आणि वारी सोहळ्याला वैश्विक स्वरूप प्राप्त झालं. आज फक्त महाराष्ट्रातले नाही तर परराज्यातले आणि परदेशातलेही लोक वारीला हजेरी लावताना दिसतात. इतकी वारी आता लोकांना जीवाभावाची वाटू लागली आहे. आता आपण वारीच्या एकूण नियोजनाची माहिती घेऊया. तर सांगायचा मुद्दा म्हणजे देहू आणि आळंदीच्या मुख्य पालखीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 400च्या वर लहान मोठ्या दिंड्या सहभागी होतात. त्यापैकी एकट्या 250 ते 280 दिंड्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पाठोपाठ चालत असतात. तर तुकाराम महाराजांच्या पालखी मागून 100-150 दिंड्या विठू नामाचा गजर करत चालत असतात. त्यांची एकूण संख्या जवळपास 5 ते 6 लाखांच्या घरात असते. या दोन मुख्य पालख्यांचा सोहळा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून लोकांना दिसतो.
पण त्यांच्यासोबत येणाऱ्या इतर संतांच्या पालख्यांबद्दल मात्र लोकांना फारशी कल्पना नसते. अगदी ढोबळ मानानं नावं सांगायची झालीच तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, श्री बाबाजी चैतन्य महाराज, गजानन महाराज, साईबाबा, गाडगे महाराज, समर्थ रामदास स्वामी, जगनाडे महाराज, गवर शेटवानी, निळोबाराय, दामाजी, सावतामाळी, चोखामेळा, गोरा कुंभार, बंका, वेणीराम महाराज, गोमेन, लिंबराज, महिपती महाराज, गोंदवलेकर महाराज, यशवंत महाराज यांसारख्या संतांच्या शेकडो पालख्या पायी वारीसाठी निघतात. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे वारीमध्ये हिंदूंसोबत जैन, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन समाजाचे लोक हिरिरीने भाग घेतात. एवढंच काय, संत तुकारामांच्या पालखीला चकाकी देण्याचं कामही देहूतील मुस्लिम समाजाचे लोक करतात. ही समतेची ताकदच वारकऱ्यांना बळ देते. आळंदी आणि देहू या दोन्ही मुख्य पालख्यांचे रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवीन बैलजोडी शेतकऱ्यांकडून अर्पण केली जाते. ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज यांची पालखी ओढण्याचा मान आपल्या बैलजोडीला मिळावा म्हणून शेतकरी वर्षभर नोंदणी करत असतात. नोंदणी झालेल्या विविध कुटुंबातील बैलजोडींचं परीक्षण करून उत्तम शरीर यष्टीच्या 2 बैलजोड्या निवडल्या जातात. पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला 1 दिवसाचा पूर्ण आराम मिळावा म्हणून 2 बैलजोड्या असतात. ही निवड आळंदी संस्थांचे विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने केली जाते. माऊलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुराडे, गुंडरे, भोसले, वरखडे, वहिले, रानवडे या कुटुंबांनाच मिळतो. आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाहीये. कारण ही प्रथा खूप काळापासून सुरू आहे असं बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुराडे यांनी सांगितलंय. यंदा चांदीच्या रथाला बैलजोडी देण्याचा मान आळंदीतील तुळशीराम नारायण भोसले आणि रोहित चंद्रकांत भोसले यांच्या कुटुंबाला मिळालेला आहे. अशीच सेम पद्धत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठीही असते. पण तिथं फक्त देहू गावातीलच बैल असावेत असा नियम नाही. यंदा देहूत एकूण 18 बैलजोड्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी देहूतील सुरेश मोरे यांची सोन्या खासदार आणि पिंपळे सौदागरच्या महेंद्र झिंजोरडे यांची राजा सोन्या या बैलजोडीची निवड झालेली आहे. ही निवड श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि 7 वारकरी मिळून करतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथापुढे माऊलींचा अश्वही असतो. त्या अश्वाला वारकऱ्यांमध्ये विशेष आदराचं स्थान दिलं गेलंय. कारण त्या घोड्यावर स्वतः ज्ञानेश्वर माऊली स्वार होऊन पंढरीला येतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. देहू आणि आळंदी या दोन्ही पालखी मागून चालणाऱ्या बहुतांश दिंड्यांना अनुक्रमांक दिलेले असतात. त्या क्रमांकानुसारच दिंड्या एका मागोमाग एक चालत राहतात. आता त्या दिंड्यांचं स्वरूप नेमकं कसं असतं तर ऐका. दिंडी म्हणजे ठराविक वारकऱ्यांचा संच. एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काही ठोस नियम नाही. 15 ते 20 वारकऱ्यांपासून अगदी 1,500 ते 2,000 वारकरी एका दिंडीत असू शकतात. मात्र एका दिंडीत एकच विनाधारक वारकरी असतो. थोडक्यात एक विना एक दिंडी असं चित्र असतं. दिंडीच्या सर्वात पुढं हातात दंड घेतलेले लाल कपड्यातले चोपदार असतात. हे चोपदार म्हणजे अशी व्यक्ती जी दिंडीचा नियंत्रक असतो. म्हणजे दिवसभराची वाटचाल, सूर्यास्ताच्या वेळी माऊलीची आरती, टाळ मृदुंगाचा जयघोष हे सगळं चोपदारांच्या दंडांचा आदेश मानतात. चोपदारांनी आपला दंड उंच केला की एका क्षणात सर्व टाळांचा आवाज बंद होतो. पण एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर मात्र ते आपली वाद्य वाजवणे चालूच ठेवतात. तेव्हा स्वतः चोपदार त्यांच्याजवळ जाऊन आणि त्यांची तक्रार ऐकून योग्य तो निर्णय देतो. तो त्या दिंडी मालकाला मान्यही होतो. तसंच दिंडीमध्ये चालताना कोणाची चोरी झाली किंवा मोठा काही वाद झाला म्हणजे एकतर असं कधी होत नाही, पण त्यातूनही घटना घडलीच तर त्याचा न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही चोपदाराला असतात. तर या चोपदारांच्या पाठीमागं भगवी पताका हाती घेतलेले काही वारकरी, त्यामागे टाळ वाजवणारे टाळकरी, मध्ये मृदुंगवादक आणि गळ्यात विणा धारण केलेला विणकरी आणि त्यांच्या पाठीमागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या किंवा माऊलीचा जयघोष करत चालणाऱ्या अन्य महिला वारकरी अशी सर्वसाधारण एका दिंडीची रचना असते. प्रत्येक दिंडीतील विणाधारक वारकरी प्रमुख असून त्यांच्या आदेशानुसार पायी सोहळ्यात पारंपरिक अभंग, भजन गायली जातात. त्यामध्ये भारूड, गवळण, भजन प्रकारांचाही समावेश असतो. दररोज 20 ते 25 किलोमीटर अंतर पार करायचं असल्यामुळं वारकरी पहाटे 2 वाजल्यापासून उठून तयारी करतात. लवकर उठून अंघोळ, देवपूजा, चहा, नाश्ता झाल्यानंतर मार्गक्रमण सुरू करतात. दिंडीचा मुक्काम रस्त्यात येणाऱ्या काही गावांमध्ये केला जातो.
संबंधित गावचे गावकरी मोठ्या भक्तिभावानं वारकऱ्यांची सेवा करतात. न सांगता त्यांच्या चहा पाण्याची आणि नाश्ता जेवणाची सोय करतात. वारकऱ्यांची सोय करणं म्हणजेच विठ्ठलाची सेवा होय अशी त्यांची भावना असते. वारी जात धर्म गरीब श्रीमंत या भेदभावाच्या पलीकडे गेलेली असते. थांबलेल्या ठिकाणी त्या फडातले लोक रात्रीच्या मुक्काम ठिकाणी कीर्तन भजन भारूड गवळणी सादर करतात. असा त्यांचा अविरत भगवंताचं नामस्मरण करत प्रवास सुरू असतो. दरम्यान विविध सरकारी सामाजिक आणि औद्योगिक संस्था वारकऱ्यांचा प्रवास सुकर व्हावा, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी, त्यांचं आरोग्य ठीक राहावं यासाठी पुढाकार घेतात. महाराष्ट्र शासनातर्फे रस्त्यांची स्वच्छता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी आणि प्रवासाची व्यवस्था केली जाते. रस्त्यानं चालताना हमखास त्या भागातील ॲम्ब्युलन्स वैद्यकीय सेवेसाठी वारकऱ्यांसाठी हजर असतात. अगदी रक्तलघवी तपासणीपासून नेत्र तपासणीपर्यंत बऱ्याच सुविधा या संस्था देत असतात. समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, वारकरी पाईक संघ, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य आम्ही वारकरी सेवा संघ, अखिल भारतीय वारकरी मंडळ, कर्नाटक वारकरी संस्था, कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद, जागतिक वारकरी शिखर परिषद, तुकाराम महाराज पालखी सोहळा संस्था दिंडी, वारकरी फडकरी संघटना, देहू गाथा मंदिर संस्था, फडकरी दिंडीकरी संघ, राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी प्रबोधन महासमिती, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सद्गुरू सेवा समिती पंढरपूर, धर्म संस्थापना ग्रुप मुंबई, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अशा शेकडो संस्था वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारी मार्गात उभ्या असतात. बरं, गुप्तपणे दान देणाऱ्यांची पण गिनतीच नसते. वाखरी आणि पंढरपूर भागात तर वारकऱ्यांसाठी पंढरपूर प्रशासन आणि औद्योगिक संस्थांकडून एकत्रितपणे मोफत राहण्याचीही व्यवस्था केली जाते. त्या ठिकाणी तंबू, मलमूत्र केंद्र, पिण्याच्या पाण्याचे टँकर यांची सोय केलेली असते. असो, आता आपण ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवास आणि मुक्काम नेमका कोणत्या मार्गाने होतो त्याची माहिती घेऊया. सुरुवातीला आपण तुकाराम महाराजांच्या पालखीबद्दल जाणून घेऊ. मंडळी, सदर व्हिडिओत संदर्भ या वर्षीच्या तारखांचे दिले असले तरी दरवर्षी सांगितलेल्या मार्गानेच आणि विश्रांतीच्या ठिकाणावरून दिंडी पुढे सरकते. दरवर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूत पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं. सुरुवात होते जसं यावर्षी 10 जूनला झालं तसं. पुढे देहूमध्येच इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम होतो. त्यानंतर पालखी सकाळी 11 वाजताच्या सुमारास देहूतून बाहेर पडते आणि अनगड शहाबाबांच्या समाधी स्थळाजवळ त्या दिवशीचा पहिला विसावा घेते. त्यानंतर चिंचोली येथे पादुकांची आरती होते आणि नंतर थोडं मार्गक्रमण करून पालखी निगडीमध्ये जेवण करण्यासाठी थांबवली जाते. ज्येष्ठ वैद्य अष्टमीला पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात रात्रीच्या मुक्कामाला थांबते. ज्येष्ठ वैद्य नवमीला पुन्हा पालखी आकुर्डीहून निघते आणि त्या दिवशीचा पहिला विसावा श्री विठ्ठल नगरच्या एच.ए. कॉलनीत घेते. पुढे कासारवाडीमध्ये दुसरा थांबा आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी दापोडीमध्ये थांबते. तिथून पुढे दुसऱ्या विसाव्यासाठी शिवाजीनगर, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर, फर्ग्युसन कॉलेज रोड करत रात्री मुक्कामासाठी निवडुंग विठ्ठल मंदिर नानापेठ इथं थांबते. ज्येष्ठ वैद्य दशमीला पुन्हा तिथून संपूर्ण पुणे शहरातून ठिकठिकाणी थांबा घेत पालखीचा प्रवास सुरू राहतो आणि रात्री पुन्हा निवडुंग विठ्ठल मंदिर नानापेठ येथेच पालखी मुक्कामासाठी परतते. दरम्यान पुण्याचे लोक पालखी सोहळ्यासाठी शक्य असेल ती सगळी मदत करतात. पुण्यातून काही दिंड्या पालखीमध्ये सहभागी होतात. ज्येष्ठ वैद्य एकादशीला निवडुंग विठ्ठल मंदिरातून पालखी पुढे सरकते आणि भैरोबा नाला इथं त्या दिवशीचा पहिला विसावा घेते. पुढे हडपसरमध्ये जेवण करून दुसऱ्या विसाव्यासाठी मांजरी फार्म, लोणी काळभोर रेल्वे स्टेशन करत रात्री मुक्कामाला लोणी काळभोरच्या विठ्ठल मंदिरात थांबते. ज्येष्ठ वैद्य द्वादशीला पालखी तिथून पुढच्या मार्गाला लागते. पुढे त्या दिवशीचा पहिला विसावा कुंजीरवाडी फाटा, जेवण उरुळी कांचन, दुसरा विसावा जावजी बुवाची वाडी आणि रात्रीचा मुक्काम यवतच्या भैरवनाथ मंदिरात करते. ज्येष्ठ वैद्य त्रयोदशीला यवतहून निघते. ती थेट दुपारी जेवणालाच भंडगाव इथं थांबते. पुढे केडगाव चौपुला इथं एक विसावा आणि रात्रीचा मुक्काम श्री विठ्ठल मंदिर वरवंड इथं थांबते. ज्येष्ठ वैद्य चतुर्दशीला वरवंड इथून प्रस्थान करते. पुढे त्या दिवशीचा पहिला विसावा भागवत वस्ती, जेवण पाटसमध्ये, दुसऱ्या विसाव्या वेळी रोटी हिंगणेवाडा, वासुंदे, खराडवाडी या 4 ठिकाणी थांबून रात्री मुक्कामाला उंडवडी गवळ्याची इथं पोहोचते. पुढे आषाढ शुद्ध 15वडा सुरू होतो.
त्या पंधरवड्याच्या प्रतिपदेला पालखी उंडवडी गावळ्याची इथून निघते। त्या दिवशीचा पहिला विसावा उंडवडी पठार, दुपारचं जेवण बऱ्हाणपूर, दुसरा विसावा मोरेवाडी आणि सराफ पेट्रोल पंप बारामती आणि मुक्कामासाठी बारामती सांस्कृतिक भवन या ठिकाणी थांबते। आषाढ शुद्ध द्वितीयेला पालखी मुक्कामाहून निघते, त्यानंतर मोतीबागमध्ये थांबते। पुढचा थांबा पिंपळी ग्रेप लिमिटेड इथं, दुपारचं जेवण काटेवाडीमध्ये, पुढचा विसावा भवानीनगर साखर कारखाना आणि मुक्काम संसरच्या मारुती मंदिरात होतो। आषाढ शुद्ध तृतीयेला पालखी पुढे सरकते आणि एक महत्त्वाच्या सोहळ्यासाठी बेलवडी इथं पोहोचते। तो महत्त्वाचा सोहळा म्हणजे रिंगण। आडवे, गोल आणि उभे अशा 3 पद्धतीचे रिंगण सोहळे वारी दरम्यान पार पडतात। त्यामध्ये तुकारामांच्या पालखीचं रिंगण आणि ज्ञानेश्वरांच्या पालखीचं रिंगण वेगवेगळ्या ठिकाणी पार पडतं। आडव्या रिंगणात वारकरी आडव्या रांगेत, उभ्या रिंगणात उभ्या रांगेत आणि गोल रिंगणावेळी वारकरी गोल रिंगण करून उभे राहतात। यामध्ये चोपदारांचा रोल खूप महत्त्वाचा असतो, कारण रिंगणाची विशिष्ट स्वरूपाची रचना त्यांच्याच आदेशाने होते। रिंगणात वारकरी उभे राहिल्यानंतर माऊलीच्या पालखीपुढे चालणारा माऊलीचा अश्व आणि दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व यांच्या साह्याने रिंगण सोहळा पार पडतो। रिंगणात वारकरी उभे राहिल्यानंतर माऊलींच्या पालखीपुढे चालणारा माऊलींचा अश्व आणि दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व यांच्या साह्याने रिंगण सोहळा पार पडतो। माऊलींचा अश्व मोकळा असतो व तो पुढे पळत राहतो। त्यामागे स्वार असलेला अश्व धावतो। माऊलींचा अश्व रिंगणात 1-2 वेढे काढतो आणि थांबतो। मग स्वार असलेला अश्व त्यापुढे जातो आणि रिंगण पूर्ण होतं। पुढे माऊली माऊलीचा जयघोष होतो आणि दोन्ही अश्व माऊलींच्या पालखी जवळ जातात आणि रिंगण संपतं। त्यानंतर चोपदार सर्व दिंड्यांना उडीच्या खेळासाठी निमंत्रण देतात। माऊलींच्या पालखीच्या सभोवताली घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात। बाहेरच्या बाजूला गोलाकार सर्व मृदुंगधारक विणेकरी आणि झेंडेकरी असतात। टाळ मृदुंगाची जुगलबंदी सुरू होते। चोपदार बंधू 4 ठिकाणी उभे राहून सूचना देतात, त्यावर टाळकरी ठेका धरतात। झोपून गुडघे टेकून मागे पुढे तोंड करून टाळकरी बेफाण होऊन नाचतात। अर्धा तास खेळ रंगतो। तुका म्हणे वृद्ध होती तरुण अशी परिस्थिती असते। शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात। मग उडीचे खेळ संपतात। त्यानंतर सर्वजण लोटांगण घालून नमस्कार करतात। यामागे संतांची चरणधूळ माथी लागावी हा उद्देश असतो। तुकाराम महाराजांच्या रिंगणाचा पण असाच नयनरम्य सोहळा पाहायला मिळतो। पालखीचं स्वागत केल्यानंतर सोहळ्यातील अश्वांचं पूजन केलं जातं। त्यानंतर पालखी तळावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून रिंगण सोहळ्याला सुरुवात होते। पताकावाले देहभान विसरून रिंगणाला फेरी मारतात। त्यानंतर मानाच्या मेंढ्यांचं रिंगण पार पडतं। उंच उंच भगव्या पताका गगनाशी भिडतात। डोक्यावरती तुळस व पाण्याची कळशी घेऊन महिला रिंगण सोहळ्याला फेऱ्या मारतात। सगळे विणेकरी, टाळ मृदुंग वाजवणारे वारकरी देहभान हरपून रिंगण सोहळ्यात धावतात। त्याच वेळी दिंड्यांचे भजन सुरू होतं। विठ्ठलाच्या गजरात माहोल रंगून जातो। पुढे अश्व रिंगण सोहळ्याला 5 फेऱ्या मारतात आणि रिंगण सोहळा पूर्ण होतो। रिंगण झाल्यानंतर वारकरी रिंगणात धावलेल्या अश्वांचं दर्शन घेतात आणि त्यानं तुडवलेली माती तुकाराम महाराजांचा आशीर्वाद म्हणून कपाळी लावतात। तर अशा पद्धतीनं दोन्ही पालख्यांचे रिंगण सोहळे पार पडतात। यंदा 20 जून 2023 रोजी बेलवडी इथं गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे। दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला की पुढे बेलवाडीतच दुपारचं जेवण उरकून पालखी लासूरने जंक्शन करत रात्रीच्या मुक्कामासाठी अंथुर्णे निमगाव केतकी इथं पोहोचते। आषाढ शुद्ध चतुर्थीला दुपारी तरंगवाडी कॅनॉल मार्गे पालखी इंदापूरला गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचते। यंदा 22 जून 2023 रोजी इंदापूर इथं गोल रिंगण सोहळा पार पडेल। तिथून पुढे आषाढ शुद्ध पंचमीला पालखी इंदापुरातून निघते। नंतर गोकुळीचा वाडा इथं विसावा, बावडा इथं जेवण आणि रात्री मुक्कामासाठी सराटीला जाऊन पोहोचते। आषाढ शुद्ध षष्टीला अकलूजच्या माने विद्यालयात पालखी रिंगणासाठी पोहोचते आणि तिथून थेट अकलूजला रात्रीच्या मुक्कामासाठी येते। यंदा 24 जून 2023 रोजी अकलूजच्या माने विद्यालय इथं गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर आषाढ शुद्ध सप्तमीला पुन्हा सकाळी वडापुरीच्या मानेनगरमध्ये रिंगण सोहळा पार पडतो। यंदा 25 जून 2023 रोजी माळीनगर इथं उभं रिंगण सोहळा पार पडेल। तिथून पुढे पालखी पायरीचा पूल, कदम वस्ती, शिरपूर साखर कारखाना करत बोरगावला मुक्कामी येते। आषाढ शुद्ध अष्टमीला पालखी बोरगावातून निघते आणि मलखांबी जेवणासाठी थांबते। त्यानंतर तोंडले बोंडले धावा टप्पा पार करून पिराची कुरोली गायरान इथं मुक्कामासाठी पोहोचते। आषाढ शुद्ध नवमीला बाजीराव विहीर इथं उभं रिंगण सोहळा पार पडतो।
जो सोहळा यंदा 27 जून 2023 रोजी पार पडणार आहे। त्यानंतर पालखी वाखरीत येथेच मुक्काम करते। आषाढ शुद्ध दशमीला वाखरी येथेच पादुकांचं पूजन आरती होऊन आणखी एक उभं रिंगण सोहळा साजरा केला जातो। यावर्षी तो 28 जून 2023 रोजी पार पडणार आहे। पुढे रिंगण सोहळ्यानंतर पालखी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचते आणि वारकऱ्यांना आभाळ ठेंगणं होतं। पुढे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा होते। वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि फायनली तुकाराम महाराज आणि विठ्ठल माऊलीची भेट होते। पुढे 3 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच मुक्कामी असेल आणि विठ्ठल रुक्मिणी भेटीनंतर त्याच दिवशी पालखीचा परतीचा प्रवास वाखरी येथून सुरू होईल। आता आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रूट विश्रांतीची ठिकाणं जाणून घेऊ। तर ज्येष्ठ वैद्य अष्टमी म्हणजेच तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यानंतर बरोबर 1 दिवसांनी ज्ञानोबांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करते। दिवसभर प्रवास करून रात्री आळंदीच्या गांधीवाडा इथं मुक्कामासाठी थांबते। ज्येष्ठ वैद्य नवमीला आळंदीतून पालखी निघाल्यानंतर थोरल्या पादुकांची आरती होते। पुढे भोसरी पाटा इथं एक थांबा देऊन पालखी जेवण करण्यासाठी फुले नगर इथं थांबते। त्यानंतर संगमवाडी करून पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे इथं मुक्कामी थांबते। ज्येष्ठ वैद्य दशमीला पालखी पुण्यातील मुख्य शहरातून मार्गक्रमण करते। पुण्याचे भाविक मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतात। त्यानंतर पालखी पुन्हा पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे इथं मुक्कामासाठी माघारी येते। ज्येष्ठ वैद्य एकादशीला पालखी पुण्यातून बाहेर पडण्यासाठी सज्ज होते। पुढच्या प्रवासात पालखीची शिंदे छत्री इथं आरती होते। दुपारचं जेवण हडपसरमध्ये, पुढे दुसरी विश्रांती उरुळी देवाची वडकी नाला झेंडेवाडी इथं होते आणि रात्री पालखी सासवडमध्ये मुक्कामासाठी पोहोचते। ज्येष्ठ वैद्य द्वादशीला पालखी जवळपास सासवड शहरातून प्रवास करत हळूहळू पुढे सरकते आणि रात्रीचा मुक्काम देखील सासवडमध्येच करते। दरम्यान आणखी काही दिंड्या आणि वारकरी पालखीमध्ये चालण्यासाठी सहभागी होतात। पुढे ज्येष्ठ वैद्य त्रयोदशीला सासवडमधून पालखीचं प्रस्थान होतं आणि पहिला विसावा बोरावके मळा, जेवण यमाई शिवारी, दुसरा विसावा साकुर्डे येथे, तर रात्रीचा मुक्काम श्री क्षेत्र जेजुरी येथे होतो। त्यानंतर ज्येष्ठ वैद्य चतुर्दशीला पालखी जेजुरीतून निघते। पुढे पहिला विसावा दौंडच शिव, दौंडच करत जेवणासाठी शुक्लवाडी आणि वाल्येच्या दरम्यान पोहोचते। रात्रीचा मुक्काम ही वाल्यातच होतो। त्यानंतर आषाढ शुद्ध प्रतिपदेला वाल्यमधून पुढे सरकलेली पालखी पिंपरे खुर्दमध्ये विसावा घेते आणि दुपारच्याला प्रसिद्ध नीरा नदीकाठी निरास्नान घेण्यासाठी पोहोचते। स्नानाचा कार्यक्रम उरकल्यानंतर प्रवास सुरू होतो आणि लोणंदमध्ये पालखी रात्रीची मुक्कामी थांबते। आषाढ शुद्ध द्वितीयेला पालखी लोणंदमधून मार्गस्थ होते आणि चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडणार आहे। रिंगण सोहळ्यानंतर पालखी तिथून पुढे तरडगावमध्ये मुक्कामी येते। आषाढ शुद्ध तृतीयेला तरडगावाहून निघाल्यानंतर सुरवाडीला पहिला थांबा, निंबोरे ओढ्याजवळ दुपारी जेवण, वडजळला दुसरा थांबा आणि पुढे फलटणमध्ये माऊलीची पालखी मुक्कामासाठी थांबते। आषाढ शुद्ध चतुर्थीला पालखी फलटणमधून प्रवास सुरू केल्यानंतर पहिल्यांदा विटणी, दुपारी पिंपरत, नंतर निंबळक फाटा आणि मुक्कामासाठी बरडला येऊन पोहोचते। वाटेत छोट्या मोठ्या दिंड्यातले हजारो वारकरी पालखीसोबत जोडले जातात। पुढे आषाढी शुद्ध पंचमीला बरडहून निघाल्यानंतर साधूबुवाची वाडी, धर्मापुरी पाटबंधारे बंगला कालवा, शिंगणापूर फाटा, पानसकरवाडी करत नात्यापुत्याला येऊन मुक्काम करते। पुढे मग आषाढ शुद्ध षष्टीला नातेपुत्यातनं पुरंदवडीला पोहोचते। यंदा तिथं 24 जून 2023 रोजी गोल रिंगण सोहळा पार पडेल। लाखोंच्या संख्येनं भाविक त्या सोहळ्याचा आनंद घेतात। तिथून पुढे सदाशिवनगर, येळीव करत माळशिरसमध्ये मुक्कामी येते। आषाढ शुद्ध सप्तमीला माळशिरसमधून निघते आणि थेट खडूस फाट्याला पोहोचते। तिथंही यंदा 25 जून 2023 रोजी दरवर्षीप्रमाणे गोल रिंगण सोहळा पार पडेल। तिथून पुढे पालखी विंजोरी ज्ञानेश्वर नगर, डावाबावी टेकडी या ठिकाणी विसावा घेऊन मुक्कामासाठी वेळापूरला पोहोचते। पुढे आषाढ शुद्ध अष्टमीला पालखी वेळापूरहून निघून ठाकूरबुवा समाधीजवळ पोहोचते। तिथं गोल रिंगण सोहळा पार पडतो। यंदा 26 जून 2023 रोजी ठाकूरबुवाची समाधी इथं गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर एका टप्प्यावर विसावा घेऊन पालखी संत सोपानदेवांची भेट घेऊन भंडी शेगावला मुक्कामी जाते। पुढे आषाढ शुद्ध नवमीला पालखी भंडी शेगाव करून बाजीरावाच्या विहिरीजवळच्या विसाव्याला थांबते। तिथं ही रिंगण पार पडतं। यावर्षी 27 जून 2023 रोजी तिथं गोल आणि उभं रिंगण सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर वाखरीत ठरलेल्या ठिकाणी येऊन पालखी मुक्काम करते
आषाढ शुद्ध दशमीला वाखरीत आकर्षक असं उभं रिंगण सोहळा पार पडतो। यावर्षी 28 जून 2023 रोजी वाखरी इथं तो सोहळा पार पडणार आहे। त्या सोहळ्याला वारकरी सगळ्यात जास्त उपस्थिती दाखवतात। त्यानंतर पालखी श्री क्षेत्र पंढरपुरात प्रवेश करते आणि आषाढी एकादशीला नगर प्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान उरकल्यानंतर माऊलींची विठुरायांशी भेट होते। आषाढी एकादशीच्या पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात। त्याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे। बरं, वारकरी पंढरपुरात येऊन फक्त पांडुरंगाचं दर्शन घेत नाही, तर चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात। चंद्रभागेत सगळी पापं धुवून जातात अशी त्यांची धारणा आहे। त्यानंतर संत नामदेव यांच्या स्मरणार्थ बांधलेली नामदेव पायरी, गणेश मंदिर, दत्त मंदिर, गरुड मंदिर, मारुती मंदिर, चौरंगी देवी मंदिर, गरुड खांब, नरसिंह मंदिर, एकमुख दत्तात्रेय मंदिर, रामेश्वर लिंग मंदिर, कानोपात्रा मंदिर, अंबाबाई मंदिर, शनिदेव मंदिर, नागनाथ मंदिर, गुप्तलिंग मंदिर, खंडोबा मंदिर, पुंडलिक मंदिर, नामदेव मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, तुकाराम मंदिर, संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ यांसारख्या अनेक ठिकाणी दर्शनासाठी जाते। मग खऱ्या अर्थानं इथं वारी संपन्न होते। खरं तर अशा एकूण 4 वाऱ्या वर्षभरातून पार पडतात: चैत्रवारी, माघी वारी, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी। पण त्यातल्या त्यात आषाढी वारीला मोठ्या सोहळ्याचं स्वरूप प्राप्त होतं। या उपरही आषाढी वारीनंतर पुढचे 15 दिवस परत वारी सुरू राहते। त्यावेळी वारीला आलेले लोक आपापल्या घरी परत जातात। मात्र तो प्रवास खूपच संघर्षाचा असतो, कारण येतेवेळी विठ्ठल भेटीसाठी आसुसलेले वारकरी कसल्याच अडथळ्यांचा विचार करत नाहीत। बरं, येताना वाटेत हजारो लोक मदतीसाठी तयार असतात, पण जातेवेळी मात्र वारकऱ्यांची पंढरपूर सोडून जायची अजिबात इच्छा नसते आणि मनात उल्हासही नसतो। त्यामुळं परतवारी लोकांना खडतर वाटते। त्या अनुभवांवर सुधीर महाबळ यांनी परतवारी नावाचं पुस्तक लिहिलंय। तर एकूण असं सगळं वारीचं परफेक्ट नियोजन केलेलं असतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा। आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। रामकृष्ण हरी।